नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. आता त्या दिवशी आपण जो डेंटल प्लॅस्टरपासून साचा बनवला होता, त्याच हाताचा फायबरचा साचा कसा बनवतात हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण साहित्य काय काय घेतलं आहे, हा आपण डेंटल प्लॅस्टरचा जो साचा टाकला होता त्याच्या एका बाजूला तो लावलेला आहे आणि त्याच्यात हा जो भाग आहे ह्याचा साचा आता आपण फायबरचा पाडणार आहोत. फायबरसाठी लागणारं नेमकं ज्याला फायबर म्हणतात ती ही मॅट ही अशी असते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं एमसील आणि शिल्पकार ह्यांनीसुद्धा तुम्ही वेळआळीचा साचा पाडू शकता. तसं हे एक फायबरपासून बनवलेलं मटेरियल आहे, पिठासारखं आहे, मातीसारखं. त्याच्यानंतर रेझिन याचा अर्थ हे जे रेझिन आहे ह्याच्यामध्ये पावडर मिक्स करून मी हा गोळा बनवलेला आहे. याच्यामध्ये मी थिनर घेतलं आहे. ब्रश वगैरे वापरला तर ब्रश साफ करायला किंवा बोटाला जर काही लागलं तर ते साफ करण्यासाठी. हे त्याचं हार्डनर आहे. हे हार्डनर टाकल्याशिवाय हे किंवा हे दोन्हीही सुकत नाही. याच्यामध्ये मी ब्लू रंगाचं कोबाल्ट आधीच मिक्स करून ठेवलेलं आहे आणि हे एक रिकामं रबराचंच भांडं आहे. जे मला लागलं आपल्याला काम करताना तर मी एक्स्ट्रा मोठे घेऊन ठेवलेलं आहे. नंतर एक ब्रश घेतला आहे. जर पातळ लिक्विड लावायचं असेल तर आपण या ब्रशनी लावणार आहोत आणि हा ब्रश आपण या थिनरमध्ये धुणार आहोत, म्हणून हे थिनर घेऊन ठेवलेलं आहे. हे आपल्याला फायबरपासून मोल्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. तर आता आपण बघूया की फायबरपासून मोल्ड आपल्याला कसा बनवता येईल. नमस्कार. तर आता आपण हा जो हात घेतलेला आहे ह्याच्यावर मी साईडला तुम्हाला जे हिरवं लावलेलं दिसतंय ते हे वॅक्सपोलचं वॅक्स आहे, जे ह्या प्रकारे असतं, जे मी चोळून ह्याच्यावर लावलेलं आहे. ह्या प्रकारे ह्या साच्यावर असं हे चोळून लावलेलं आहे. हे जर थोडंसं गरम केलं तर पातळ होतं. आता आपण ह्याच्यावर शिल्पकारनीसुद्धा साचा टाकू शकतो, एमसीलनी साचा टाकू शकतो, असं तुम्हाला मी सांगितलं. तर मी आता हे सगळं करायच्या आधी माझ्या हातामध्ये रबरी हँडग्लोव्ज घातलेत. हे ह्याच्यासाठी घातलेत की आपल्या हाताला हे मटेरियल चिकटलं तर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आपल्या हाताला मटेरियल चिकटलं तर पण ते थिनरनी किंवा पाण्यानेसुद्धा ते सुकाच्या आत साफ केलं तर ते व्यवस्थित साफ होतं. आता मी हे मटेरियल ह्याच्यात घेतलं आहे आणि ते थोडंसं अजून पातळ करतो आहे. हे पातळ करून मी आता त्याच्यावर मातीसारखं दाबणार. आता हे जसं माझ्या हाताला चिकटतं आहे, हे चिटकू नये ह्याच्यासाठी आपण थोडीशी पावडर घेऊ शकतो आणि त्याने ते आता मी हे हार्डनर आहे ह्याच्यावर लावलं. 2 ते 3 थेंब हार्डनर मी ह्याच्यात टाकलं आणि ह्याला परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. आता हे तुम्हाला दाखवत असताना सांगत असताना हे जेव्हा सुकायला आपण ठेवणार आहोत, हे काही 2 ते 5 मिनटात आपण जसं हार्डनर टाकू तसं त्याची सुकण्याची कमी जास्त वेळ आपल्याला करता येते. आता हे मी असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्या हातावर हे दाबणार आहे. आता मी हे पहिले इथे लावून ठेवलं कशासाठी की ते कधी सुकेल मला माहीत नाही, मग ते फुकट जाऊ नये म्हणून मी पहिल्यांदा असं साईडला ठेवलं आणि साईडला हे दाबत चाललो आहे. आपल्याला या बॉर्डरपर्यंत दाबायचं आहे. हे पूर्ण हाताला, हा जो सगळा हात आहे ह्या हाताच्या पहिल्या सगळ्या भागाला हे चिटकेल अशा प्रकारे मी हे दाबणार आहे. ह्याच्यामध्ये कुठेही एअर गॅप राहू नये याची काळजी घेतली जाईल. बटन आणि खालती मधलं बटन. आता मगाशी तुम्हाला मी जसं सांगितलं तसं मी सगळीकडे हे जे मटेरियल आहे एमसीलसारखं, शिल्पकारही अशीच असते, एमसीलही असंच असतं, हे सगळीकडे दाबून लावून घेतलं आहे. जर का हे आपल्या हाताला लावता चिटकत असेल तर आपल्या घरातली टेलकम पावडर किंवा कोणत्याही प्रकारची पावडर आपण बोटाला लावून आपण ते आपल्याला चिटकू नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो.
आता दुसरा भाग ह्याच साच्याचा असा आहे की हा तसा मजबूत आहे, पण अजून पण मजबूत होण्यासाठी आपण याच्यावर ही मॅट लावायची. ॲक्च्युली मॅट लावायची पद्धत कशी आहे आणि मॅट आपण कशी लावायची हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब हार्डनर टाकलं. हार्डनर टाकल्यानंतर हे आपण सुरीनी हलवून घेऊ शकतो किंवा ब्रशनीसुद्धा हे हलवलं तरी चालू शकतं. आता ह्याचं जे सेटिंग असतं स्लो किंवा फास्ट हे आपल्या हातात असतं. आता मी ह्याच्यावर हे रेझिन लावलेलं आहे. ह्या रेझिनवर ही मॅट ठेवले आणि ही मॅट पूर्ण भिजेपर्यंत लावलेली आहे पाहिजे. म्हणजे आपल्याच घरातली माणसं ज्यांना काही स्किनचा त्रास वगैरे असेल, ॲलर्जी असेल, त्यांनी हँडग्लोव्ज घालूनच काम करायला पाहिजे. आता दरवेळीचा आम्ही हँडग्लोव्ज घालून काम करू असं नाही, कारण हँडग्लोव्ज न घालतासुद्धा काम केलं, हँडग्लोव्ज घालून जर आपण काम केलं तर तेवढंच आपले हात खराब होत नाहीत, आपल्याला हात धुवत बसायला वेळ लागत नाही आणि आपल्याला त्रासही होत नाही. हे सर्जिकल हँडग्लोव्ज आपल्याला कुठल्याही मेडिकलच्या दुकानात मिळतात. आपण ते हँडग्लोव्ज घालून आपलं काम करू शकतो. हे आता चारी साईडनी रेझिन आपलं लावून झालेलं आहे. आता थोड्या वेळाने आपण ते खेचलं की ते निघेल आणि मग आपण त्याचं कात्रीच्या साहाय्याने किंवा सुईच्या साहाय्याने कट करून ते सुपिरियर करणार आहोत. आता हे सगळं फायबर लावून झाल्यानंतर त्याचा आतला भाग तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित अशा प्रकारे आहे. इथे ही मॅट लावलेली आहे. आता ही मॅटचा हा जो भाग आहे हा थोड्या वेळाने चांगल्या जाड्या प्रकारची जी कात्तर येते, नाजूक कात्तर घेऊन उपयोग नसतो, थोडी मजबूत कात्तर लागते. त्या ह्यानी आपण हे ओलं असताना म्हणजे साधारणपणे दमट असताना हे अगदी सहज कापू शकतो. ते आपण कापून घ्यायचं आहे. कापून घेतल्यानंतर ह्या भागावर जर तुम्हाला, आता मी लावलेलं आहे, मला सवय असल्या कारणाने माझं कुठेही रफ असा भाग नाही आहे. पण जर कुठे रफ, खडबडीत किंवा हाताला लागेल असं जर काय झालं असेल तर आपण हेम्ब्री पेपरनी, पॉलिश पेपरनी हे सगळं व्यवस्थित गुळगुळीत घासून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर साचा वापरताना आपल्याला त्रास होत नाही. आता हा आपल्या साच्याचा एक भाग झालेला आहे. आता दुसरा भाग आपण कसा करायचा आहे तर ह्याच्या साईडनी माती लावायची आहे. ती मी माती लावून घेतो. माती कशी लावायची हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण फायबरचाच लिक्विड वापरून कसा साचा टाकतो हा आपण दुसरा भाग आपण तसा बघणार आहोत. आता मगाशी आपण एमसीलसारखं मटेरियल साच्यावर लावलं होतं. आता ते जे मगाशी मी तुम्हाला जाड करून दाखवलं तसं मी त्यात हे जे रेझिन आहे हे टाकलं आणि ते पातळ केलं. ते पातळ केल्यानंतर आता मी त्याच्यात हार्डनरचे 2 थेंब टाकणार आणि ते 2 थेंब हार्डनरचे टाकल्यानंतर मी ह्या साच्यावर हे पातळ केलं लिक्विड लावणार. म्हणजे जर का आपल्याला एमसील नसेल करायचं आणि आपला साचा अजून छान चांगला व्हायला पाहिजे, कारण जेव्हा आपण एमसीलपासून हे सगळं करतो तेव्हा साच्याला थोडंसं चिरा येणं, तो कमी फिनिश होणं अशा साचा पडू शकतो. पण जर का तुम्ही एवढं पातळ करून त्याच्यावर एक कोट केलात तर मात्र साच्याचा जो सरफेस आहे जिथून तुमची मूर्ती निघणार आहे तो चांगला प्लेन निघतो. हे करत असताना तुम्ही जे आधी एमसील लावला, हा जो दुसरा भाग आपण करून घेतला आहे आधी, तो रेझिन जेव्हा सुकत असतं तेव्हा ते थोडं गरम होतं आणि ते गरम झालेलं रेझिन जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या साईडचा भाग पाडू नये. जर का तुम्ही ते गार व्हायच्या आधी दुसऱ्या साईडचा भाग पाडायला घेतलात तर कदाचित दोन्ही भाग एकमेकांना चिटकू शकतात. त्यामुळे सहसा तो भाग गरम असताना दुसरा भाग पाडू नये, ही काळजी घ्यावी. आता मी हे ब्रशनी लावू शकलो त्यामुळे छोट्या छोट्या भागावर सगळीकडे ते मटेरियल गेलं आहे. आता हे मटेरियल सुकल्यानंतर मी त्याच्यावर मगाशी जशी मॅट लावली तशी मॅट लावणार आणि नंतर ती मॅट कापून टाकणार, म्हणजे आपला दुसरा भाग तयार झाला. आता हे झाल्यानंतर मी हा ब्रश थिनरमध्ये धुवून टाकला. जर का तुम्ही हा ब्रश थिनरमध्ये धुवून टाकला नाही तर हा फेकून द्यायला लागतो, नंतर तो कशानेही साफ होत नाही, तो दगडासारखा कडक होतो. त्यामुळे तुमचं काम झाल्या तो ब्रश लगेच व्यवस्थित थिनरनी साफ करायला लागतो आणि थिनरनी साफ करून तो थिनरमध्येच ठेवायचा, म्हणजे तो मऊ राहतो
नाहीतर दरवेळी एकदा ब्रश वापरला का तो तुम्हाला फेकून द्यावा लागेल. त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची असते. फायबरचा साचा टाकत असताना तुमचा ब्रश थिनरनी व्यवस्थित धुवून घ्यायचा असतो. आता हे सगळं झाल्यानंतर मी याच्यावर मगाशी जशी तुम्हाला मॅट लावून दाखवली तशी ती याच्यावर ठेवणार, मॅट लावणार आणि मग ती आकारामध्ये कट करणार. आता अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडला ही मॅट लावून घेतली आहे. आता इथे हा रंग कसा दिसतो आहे आणि इथे रंग कसा दिसतो आहे ते बघा. हे खूप चांगलं टाईट असतं, चिकटलेलं असतं, पण वॅक्स लावल्यामुळे आपण हे सुरीच्या साहाय्याने याला थोडीशी गॅप तयार करायची. अशी ही गॅप तयार केल्यानंतर आपण हाताने हे काढू शकतो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एमसीलनी केल्यामुळे ह्या इथे बारीक 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 ज्या चिरा दिसतात त्यातनं जर का आता आपण मातीची मूर्ती काढली तर हे सगळं आपल्याला साच्यामध्ये आल्यामुळे आपल्याला ते फिनिश करावं लागेल. आणि तेच जर का आपण ह्या साईडचा भाग जो आपण पातळ मटेरियल करून लावलं तर अत्यंत सुपिरियर आलेलं आहे. इथे तर कोणत्याही प्रकारचं रफनेस असा दिसत नाही आहे. अशा प्रकारे आपला हा फायबरपासून बनवलेला साचा तयार झाला आहे. हा साचा थोडा जाडजूड दिसतो आहे आणि हा साचा अत्यंत पातळ असा झाला आहे. म्हणजे हा हलका पण आहे आणि हा वजनाने जास्तही आहे. म्हणजे आपण पातळ मटेरियलपासून साचा बनवला तर तो हलका होतो, तो जास्त सुपिरियर होतो, आणि जाड्यापासून बनवला तर तो वजनदार होतो. हा दोन्हीमधला फरक आहे. सगळ्यांजवळ मटेरियल अवेलेबल नसेल तर एमसीलपासून सुद्धा तुम्ही एखादा मुकुट किंवा एखाद्या अंगठ्याचा किंवा एखाद्या छोट्याशा हाताचा साचा करून बघू शकता. ते तुम्हाला छान आलं. फक्त एमसील वगैरे किंवा शिल्पकार जर तुम्ही वापरणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑइल 2 साच्यापासून हे वेगवेगळे व्हावे म्हणून व्हॅक्स हे लावावंच लागतं. हे तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे. व्हॅक्सची कंपनी व्हॅक्सपोल या कंपनीचं मी व्हॅक्स वापरलेलं आहे. त्याचा डब्याचा रंग हा तुम्ही बघताय. म्हणजे तुम्ही एमसीलपासून किंवा शिल्पकापासून बनवायचं असेल तर तुम्हाला हे वापरून तुम्हाला साचा करता येऊ शकतो. नमस्कार.